सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। आजच्या या विशेष पाठामध्ये आपण बघणार आहोत की दसरा आणि अर्थात विजयादशमी या विशेष अशा दिनाचं महत्त्व आपण जर बघितलं तर बरीच सारी लोक या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या घरामध्ये असेल, आपल्या वाहनांवरती असेल किंवा आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतील किंवा आपला जो सत्ता संपत्ती प्रॉपर्टी असेल याचा अभिवादन करून यांना हार घालून म्हणा, फुलांच्या माध्यमातून म्हणा त्याचं कौतुक करत असतात किंवा त्याची पूजा करत असतात। आणि आपण जर बघितलं तर प्रचंड सारी गर्दी या दिवसाच्या निमित्तानं काल आपण बघितले असेल तर संपूर्ण भारतभर अशा प्रकारची गर्दी होती। आणि आपण बघितलं तर लोकांनी आपल्या गाड्यांना 4-4 हार, 5-5 हार, पूर्ण सजावट, घराची सजावट असो आणि खूप सारे एन्जॉयमेंट लोकांच्या जीवनामध्ये या दिवशी असते। आनंदाचं वातावरण असतं आणि लोक एकमेकांशी तसा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात। पण आजच्या या विशेष अशा भागामध्ये आपण बघितलं तर अशाच प्रकारचा एक जो दसरा आहे अर्थात विजयादशमी आहे, ही 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी या ठिकाणी झाली होती। आणि या विशेष अशा दिवसाचं महत्त्व जर आपण बघितलं तर जसा आजचा आपण दसरा बघतो या दसऱ्याहून वेगळं असं वेगळं पण या दिवसाला होतं। आपण जर बघितलं तर प्रचंड किंमत त्या दिवसाला दिली जाते आणि त्या दिवसाच्या माध्यमातून त्या दसऱ्याच्या निमित्तानं भरपूर साऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये उजेड पडलेला आहे। आणि म्हणून या विशेष अशा 14 ऑक्टोबर 1956 या दसऱ्याच्या अर्थात विजयादशमीच्या विशेष अशा दिवसाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। आणि त्या दसऱ्यापासून सुरुवात झालेली किंवा त्या दसऱ्यापासून कित्येकांचं आयुष्य बदललं त्या दसऱ्याच्या अशा विशेष अशा दिनाचं महत्त्व आपण या विशेष अशा पाठामध्ये बघणार आहोत। आणि म्हणून आपण जर बघितलं तर 1956 असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन यायच्या अगोदरची परिस्थिती असेल तर आपण बघितलं तर भारतामध्ये जातींच्या माध्यमातून जो हा भारत एकमेकांमध्ये गुरफटलेला गेलेला आहे। तर आपण बघितलं या भारतामधल्या छोट्या छोट्या ज्या जाती आहेत किंवा जे अस्पृश्य म्हणून गणले गेलेले आहेत किंवा ज्यांना माणूस म्हणून असं कदापि त्या काळी बघितलंच जात नव्हतं, अशा लोकांचा हा जो दसरा आहे, अशा लोकांना मिळालेला एक स्वाभिमानाचं जे बळ आहे किंवा अशा लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली जी चेतना आहे, अशा माणूस असून देखील माणूस नाकारले गेलेल्या व्यवस्थेमध्ये या माणसांचं जे आत्मबल आहे ते वाढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या दसऱ्याच्या विशेष अशा दिवशी केलेलं आहे। आणि म्हणून आपण त्या दिनाचं महत्त्व या आजच्या विशेष पाठामध्ये बघणार आहोत। आपण जर बघितलं तर बरीच सारी लोक म्हणजे त्यावेळेला गरीब तर होतीच, पण सर्वात गरिबीचं मोठं कारण जे आहे ते भारतामधले असलेली जाती व्यवस्था। आणि या जाती व्यवस्थाने जो हाडामासाचा त्यांच्यासारखाच असणारा माणूस आहे त्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्याला विशिष्ट अशा प्रकारच्या सोयी सुविधांपासून अलिप्त ठेवलं आणि विशिष्ट अशा मनुच्या कायद्याप्रमाणे त्यांना त्यांचं जे माणूसपण आहे ते धिक्कारून दिलं आणि त्यांना अस्पृश्य म्हणून गावाच्या बाहेर असेल किंवा लोकांच्या राहावटीच्या बाहेर असेल किंवा अगदी गावापासून लांब अशा प्रकारची त्यांची जी अवस्था होती ती या दिवसानं पुरेपार बदलून टाकली। आणि आज त्यांच्यातलेच काही व्यक्ती आहेत ज्यांचा स्वाभिमान जागृत झाला, ज्यांनी अशा प्रकारे त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली, ज्यांनी बुद्धाचा हा जो सुयोग्य असा मार्ग आहे जो माणसाला माणूस म्हणून बघतो त्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन केलं। आणि आज अतिशय सुखाची अशी सुरेल त्यांच्या जीवनामध्ये आपण बघत आहोत। आणि म्हणून त्या दसऱ्याचं जे महत्त्व आहे ते या दसऱ्यापेक्षा कसं वेगळं आहे याच उद्देशानं आपण हा आजचा व्हिडिओ जो आहे किंवा आजची जी ही माहिती आहे ती बघणार आहोत किंवा त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। सर्वात जर आपण पहिल्यांदा बघितलं तर हा जो दसरा होता
14 ऑक्टोबर 1956चा, त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला असं पैसे देऊन बोलवलेलं नव्हतं. जसं की आजच्या आपण दसऱ्याचं स्थान बघतो, तर वेगवेगळ्या पॉलिटिकल सभा होतात किंवा त्या सभांमध्ये असणाऱ्या त्या खुर्च्या आहेत त्या भरण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष 200 रुपये देऊन 300 रुपये देऊन इकडून तिकडून कुठून ना कुठून गाड्या भरून, मग त्यांना येत नसेल तरी पण गाड्या पाठवून अगदी ती सभा कशी भरगच्च होईल यासाठी फार मोठी कसरत करताना राजकीय पक्ष दिसून येत असतात. पण या दिवसाचं जे महत्त्व आहे ते लोकांनी स्वतःचा पैसा टाकून किंवा आपल्या गाठीला असलेले 4 रुपये खर्च करून किंवा डबे, तर डब्यांच्या असं म्हटलेलं आहे की गाठोडी बांधून लोक चालत या दिवसाला आलेले आहेत. आणि आपण या दिवसाचं महत्त्व ज्यावेळी आपण समजून घेऊ त्यावेळी त्या लोकांच्या मनामध्ये असलेली इच्छा, त्या लोकांच्या मनामध्ये असलेली उत्कंठा किंवा त्या लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी असलेली त्यांची धडपड किती म्हणजे वेगळी होती यावरून आपणाला दिसून येतं. आणि म्हणून हा जो दसरा होता तो कोणत्याही प्रकारे खुर्चीच्या मानाचा नव्हता, कोणत्याही प्रकारे पैसे देऊन आलोभन देणारा नव्हता किंवा कोणत्याही प्रकारे पैसे खर्च करून लोकांना एन्जॉयमेंटच्या नावाखाली केवळ मजा म्हणून दाखवणारा नव्हता. किंवा आपण बघितलं तर हा दसरा म्हणजे नेमकं मग काय होतं, तर हा दसरा जो होता तो गुलामगिरी मुक्त करण्याचा दसरा होता. हा दसरा जो होता तो माणसाला माणूस म्हणून बघण्याचा दसरा होता. हा दसरा जो होता तो माणसाला गुलामीतून मुक्ती करण्याचा मार्ग होता. हा दसरा जो होता तो गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा होता. आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व आहे ते इतर दसऱ्यांच्या इतर दिवसांपेक्षा अतिशय वेगळं असं आहे. आणि म्हणून आपण जर या दिवसाचा धावता मागचा आढावा घेतला किंवा त्या दिवसाच्या आधीची तयारी जर का आपण अनुभवली तर कशी माणसांच्या जीवनामध्ये या दिवसानं उजेड पाडलेला आहे, अंधारातून त्यांना कसं प्रकाशाकडून घेऊन जायचं काम केलेलं आहे किंवा जे अंधारात चाच पडत होते त्यांना बौद्ध धम्माच्या मार्गामध्ये आणून त्यांना जीवनाचा सुयोग्य असा जीवनाचा मार्ग कसा मिळालेला आहे. म्हणून या आजच्या विशेष या पाठामध्ये आपण या दिवसाचं महत्त्व जाणणार आहोत. एक महाराष्ट्रीयन IAS रिटायर जे अधिकारी आहेत त्यांचं एक छोटंसं कदापि त्यांच्या त्या पुस्तकातला तो एक पाठ असेल आणि त्या पाठामध्ये त्यांनी असं या दिवसाचं जे वर्णन केलेलं आहे ते आपण या निमित्ताने या ठिकाणी जाणणार आहोत. आपण जर बघितलं तर बाबासाहेबांनी 1935 साली यावळा नाशिक या ठिकाणी घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात कदापि मरणार नाही. आणि म्हणून का मरणार नाही तर ज्या व्यवस्थेने ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांना त्रास दिला किंवा त्या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांना प्रचंड अशा हाल किंवा यातना किंवा त्यांना जगण्यातून निर्माण झालेल्या ज्या यातना आहेत, वेदना आहेत, त्या अतिशय वेगळ्या होत्या. आणि ह्या संपूर्ण वेदना ज्या आहेत त्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना त्या जाणलेल्या होत्या. आणि म्हणून मी एवढा शिकलेला असून देखील माझ्या अशा प्रकारची स्थिती असेल, माझ्या अशा प्रकारच्या मनाची अवस्था होत असेल तर माझे कित्येक बांधव अशा प्रकारचं जीवन जगत असतील, त्यांना स्वाभिमानाचा, आत्मविश्वासाचा, त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ जो आहे तो मला दाखवला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे या आपल्या भाषणामध्ये किंवा येवल्याचं जे 1935ची त्यांची जी घोषणा होती त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितले की मी येत्या काही काळामध्ये किंवा येत्या 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा घेणार आहे. आणि जवळजवळ 1950ला बाबासाहेबांनी अतिशय जवळजवळ फिक्सच केलं होतं की ते बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. आणि जसं बाबासाहेबांनी हे घोषित केलं, जसं बाबासाहेबांनी ही सूचना लोकांपर्यंत पोहोचवली विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, ती जी बातमी आहे ती तळागाळामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, अगदी गरीब असो किंवा खेड्या पाड्यातला जो अस्पृश्य म्हणून गणलेला माणूस असो, तशी त्याच्या कानावरती ही बातमी गेली, तशी लोक हादरून गेली आणि लोकांनी
अतिशय जोरदार तयारी केली ती या विशेष अशा दिवशी एकत्र येण्यासाठी किंवा बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो ऐकण्यासाठी किंवा बाबासाहेबांसोबत स्वतः धम्मदीक्षा घेण्यासाठी, बाबासाहेबांचे जे विचार आहेत, बौद्ध धम्माचा जो अभ्यास आहे तो ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड अशी मोठी गर्दी 14 ऑक्टोबर 1956ला केलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण वृत्तपत्रांच्या माध्यमातून, वाहिन्यांच्या माध्यमातून ही जी बातमी आहे ती प्रत्येक खेड्यापाड्यात पोचवली गेली. त्यानंतर जर आपण बघितलं तर काय, नागपूर या ठिकाणी बाबासाहेब जवळजवळ 11 ऑक्टोबरलाच म्हणजे दिल्लीवरून आले होते. आणि जसं ते 12 तारखेला श्याम हॉटेलच्या इथे जसं जमले त्यावेळी तिथे जवळजवळ 500 भीमसैनिक किंवा 500 जे समता सैनिक दलाचे जवान होते, सैनिक होते, त्या सैनिकांनी बाबासाहेबांचं अतिशय सुंदर असं स्वागत केलं किंवा बाबासाहेबांचं त्या श्याम हॉटेलच्या जवळ त्यांनी स्वागत केलं. पण त्याचबरोबर जे 500 समता सैनिक दलाचे जे सैनिक होते त्यांनी बाबासाहेबांचा विशिष्ट असा आदर केला. आणि बाबासाहेबांनी प्रत्यक्ष 12 तारखेला किंवा 13 तारखेच्या आसपास स्वतः 9च्या दरम्यान संपूर्ण त्या दीक्षाभूमीमध्ये चाललेल्या तयारीची स्वतः पाहणी केली. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी असं ठरवलं की आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि त्या ठिकाणी जो कुशीनारा आहे त्या ठिकाणचे जे भंते होते ते भिक्खू चंद्रमणी, महास्तवीर यू चंद्रमणी यांना देखील त्यांनी पाचारण केलं की येत्या 14 ऑक्टोबर 1956ला मी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. आणि तशा प्रकारची त्यांना विनंती केली गेली. आणि स्वतः महास्तवीर चंद्रमणी 13 ऑक्टोबरला सकाळीच ते नागपूर या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली किंवा त्यांना दिलेलं जे निमंत्रण होतं ते त्यांनी स्वीकारलं. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी जर आपण बघितलं तर विशेष अशी उपस्थिती म्हणजे बाबासाहेबांचे जवळचे सहाय्यक नानकचंद रत्तू असतील किंवा आपण बघितलं तर स्वतः त्यांच्या त्या पत्नी माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेब असा जो त्यांचा जवळचा असा सहभागात जी माणसं होती, जे कार्यकर्ते होते, त्यांच्यामध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं. आणि ही प्रमुख मंडळी जी आहेत ती बाबासाहेबांच्या या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित होते. आपण बघितलं तर जसं मी मगाशी सांगितलं बाबासाहेब 11 ऑक्टोबरलाच दिल्लीहून नागपूर या ठिकाणी उतरले होते. त्यानंतर 12 तारखेला त्यांनी प्रत्यक्ष त्या दीक्षाभूमीच्या आसपासच्या जो भाग आहे त्याची पाहणी केली. आणि 13 ऑक्टोबरला आपण बघितलं की महास्तवीर चंद्रमणी जे आहेत ते देखील नागपूर या ठिकाणी रवाना झाले होते. आणि आपण बघितलं तर या दिवसाला बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की त्या जो स्टेज होता जिथे धम्मदीक्षा होणार होती तिथे आपण बघितलं त्या स्टेजवरती बाबासाहेबांचा फोटो, बुद्धांची मूर्ती आणि जे अशोक सिंह आहेत ते स्टेजवरती होते. आणि प्रत्यक्ष ज्यावेळी बाबासाहेबांची त्या स्टेजच्या मागे गाडीची एंट्री झाली त्यावेळी प्रचंड असा जो जनसमुदाय होता, जवळजवळ 7 लाखांच्या आसपास लोक त्या दीक्षाभूमीमध्ये हजर झाली होती. आणि बाबासाहेबांची गाडी त्या विचारमंचाच्या जशी पाठीमागे आली तशी लोकांनी प्रचंड हात वरती केले किंवा मोठमोठ्या घोषणा दिल्या किंवा तो जो आसपासचा संपूर्ण परिसर होता तो संपूर्ण आपल्या घोषणांनी दमदमवून टाकला. आणि बाबासाहेब जसं त्या व्यासपीठावर आले तसं त्यांनी भंतेंना वंदन केलं, बुद्धांना वंदन केलं. आणि स्वतः बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सकाळी धम्मदीक्षा घेतली आणि संध्याकाळी त्यांचं लोकांना अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन त्या 14 ऑक्टोबरला झालं. आणि बाबासाहेबांनी प्रत्यक्ष लोकांना 22 प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. महास्तवीर यांच्याकडून त्रिसरण पंचशील घेतलं आणि प्रत्यक्ष या ठिकाणी बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा असा हा त्या दिवशीचा हा जो दसऱ्याचा दिवस होता तो मानवी जीवनामध्ये या अस्पृश्य गणलेल्या लोकांच्या मनामध्ये एक स्फूर्तीचा उगम किंवा असं म्हणतात की नवनिर्माण किंवा
एखाद्या माणसाचा जसा पुनर्जन्म होतो, त्याला नवीन काहीतरी दिसतं किंवा त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची सकाळ येते, अशा प्रकारची ती अवस्था लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि अतिशय लांब लांबून खेड्यापाड्यातून लोक 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमीवरती हजर राहिले होते. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी जसे भिक्खू महास्तवीर यू चंद्रमणी जसे हजर होते, तसे चांगल्या हुशार लोकांचा देखील त्यामध्ये सहभाग होता किंवा भिक्खू प्रज्ञावंत असतील यांची देखील त्या विशेष अशा कार्यक्रमासाठी उपस्थित होतील. आणि भरपूर सारे लोक या धम्मदीक्षेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आयोजित केले होते. आणि म्हणून आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष 22 प्रतिज्ञा ज्या आहेत, त्यामध्ये ज्या पहिल्या प्रतिज्ञा आहेत त्या मी हे नाकारतो, आणि नंतरच्या ज्या प्रतिज्ञा आहे पॉझिटिव्ह किंवा 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे मी हे स्वीकारतोय आणि ह्याचा मी धिक्कार करतोय. ज्या मानसिकतेने या मानवी मनाचा विचार नाकारला, ज्या विचाराने माणसांचं जे माणूसपण आहे ते नाकारलं, तो विचार बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमीच्या या अतिशय लोकसंख्येच्या भनाटामध्ये लोकांच्या समोर या 22 प्रतिज्ञा देऊन नाकारलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की माझा पुनर्जन्म होतो आहे, मला नवसंजीवनी मिळते किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी नवीन पहाट पाहतो आहे. म्हणून तुम्ही देखील मी सांगितलेला जो विचार आहे, मी घेतलेली जी धम्मदीक्षा आहे, तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पिढीसाठी बौद्ध धम्माचा जो हा गाढा असा अभ्यास आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोचवा, अशा प्रकारची प्रतिज्ञा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी घेतलेली आहे. आणि प्रत्यक्ष बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला आपणाला किंवा त्यावेळच्या 6 लाख अनुयायांना बौद्ध धम्माच्या ओठीमध्ये टाकलं आणि त्यांच्या जीवनाचा पुरेपूर पालट झाला. आणि असंच बाबासाहेबांनी ज्यावेळी धम्मदीक्षा घेतली त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना असं विचारलं धम्मदीक्षेच्या आधी की जर हिंदू धर्माचा तुम्ही विचार केला तर केवळ जातीव्यवस्था सोडलीत तर त्याच्यामध्ये अजून असं वाईट काय. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना अतिशय काटेकोरपणे शिस्तीने जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्याने असं म्हटलं आहे की शरीरातून माणसाचा प्राण निघून गेला तर तो माणूस राहतो का. आणि हे शब्द ज्यावेळी त्या प्रतिनिधीच्या कानावरती पडले, त्या पत्रकाराच्या ज्यावेळी कानावरती पडले, तेव्हा तो जागेवरती आला. आणि म्हणून ज्या व्यवस्थेने हा विचारच नाकारला, ज्या व्यवस्थेने यांचं माणूसपणच नाकारलं, ज्या व्यवस्थेने वर्णांच्या माध्यमातून माणसाला खालच्या पातळीचा वरच्या पातळीचा अशा प्रकारची जी ही बाबासाहेब म्हणतात की ही शिडी आहे, हे माळे आहेत, या माळ्यावरती खालच्या माणसाला वरती जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची शिडी नाही आहे. आणि म्हणून जो जिथे जन्मतो तो तिथेच आयुष्यभर या विचारसरणीमध्ये स्वतःला नकारात्मक दिशेमध्ये घोळवत राहतो. आणि म्हणून तुम्हाला जर या नकारात्मकतेतून बाहेर यायचं असेल, या ब्राह्मणी व्यवस्थेमधून जर का बाहेर यायचं असेल तर तुम्हाला धम्मदीक्षेशिवाय कोणताही पर्याय नाही आहे, असं बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो दसरा होता, या दसऱ्याचं जे महत्त्व आहे ते विशेष असं आहे. आजच्या दसऱ्यांचं आपण नियोजन बघितलं तर प्रचंड पैसा उधळला जातो, लोकांना भाड्यानं आणलं जातं, त्या खुर्च्या भरल्या नसेल तर कोण बेवडे शेवडे कोण मिळतील त्यांना देखील घेऊन आणलं जातं आणि ह्या ज्या खुर्च्या आहेत त्या भरवल्या जातात. आणि म्हणून हा 1956चा जो दसरा होता, या विजयादशमीचा जो अर्थ होता तो अतिशय सुरेख असा होता. आणि म्हणून इतर येणाऱ्या दसऱ्यांमध्ये हा जो दसरा आहे तो लोकांना एक जगण्याची उमेद असा आहे. लोकांना येणाऱ्या काळामध्ये माणूस म्हणून कसं जगलं जातं किंवा माणूस म्हणून माणसाला माणूस कसं बघितलं जातं याची शिकवण देणारा हा जो धम्म आहे तो माणसाला माणूस म्हणून कायम बघत राहतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला जो हा विचार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर त्या दसऱ्याच्या दिवशीच आपण असं म्हणतो की विजयादशमी, या विजयादशमीला देखील या दिवशी विशेष असं महत्त्व आहे. आपण जर बघितलं प्राचीन काळामध्ये जे राजे होऊन गेले त्यामध्ये
आपण बघितलं तर राजाधिराज सम्राट अशोक याचं जे नाव आहे त्याला चक्रवर्ती असं म्हटलं जातं. चक्रवर्ती म्हणजे जो राजा कधी आपल्या आयुष्यामध्ये कोणतं युद्धच हारला नाही, त्याला कोणी पराभूत करणारा आजपर्यंत मिळालाच नाही. पण त्या कलिंगच्या युद्धामध्ये त्याने प्रचंड मोठा नरसंहार केला. म्हणजे त्याने अशी काही माणसं मारली, समोरच्या विरुद्ध युद्धामधल्या लोकांना त्यानं एवढं धारातीर्थ पाडलं की प्रचंड मोठा रक्ताचा सडा पडलेला होता. आणि असं म्हटलं जाते की समोरून भिक्खू संघ जात असताना तो मोठ्याने ओरडत होता की मी जिंकलो, मी सगळ्यांना मारलं, मी या युद्धामध्ये सगळ्यांचा पराभव केला. आणि ज्यावेळी त्यानं पाहिलं, त्याला विचारलं गेलं, अरे तू कसा काय जिंकला, तू तर लोकांना मारलंस, तू तर रक्ताचा इथे सडा पाडलेला आहेस. जो मानवाला मारतो, जो मानवावरती तलवार उघडतो, त्याला आपण कसं राजा म्हणू शकतो. आणि त्या शब्दाने त्याचं जे मन आहे ते परिवर्तित झालं. आणि असं म्हटलं जातं की मोगली पुत्ततीस याचे जे उपदेश आहे त्याने आपल्या आयुष्यामध्ये वाचले, त्याच्यावर उपदेशांवरती त्यांनी आपल्या मनाचा विचार केला आणि त्यानं स्वतः ठरवलं की अरे मी लोकांना मारला असेल, कित्येक महिलांना मी या युद्धामध्ये विधवा केला असेल किंवा कित्येकांचा मी जीव घेतला असेल, त्याच्यामध्ये मी रक्तांची मी रांगोळी केलेली आहे, तर मग मी कसला राजा, अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि मग त्याने भगवान बुद्धांचे जे विचार आहेत, भगवान बुद्धांच्या ज्या गाथा आहेत, भगवान बुद्धांचे जे स्तुती आहेत किंवा भगवान बुद्धांचा जो उपदेश आहे तो संपूर्ण आपल्या आयुष्याचा अविरत किंवा जीवनाचा एक सर्वात मोठा भाग बनवला. आणि जवळजवळ संपूर्ण असं म्हटलं जातं की त्याला जम्बूद्वीप मानतात. म्हणजे जसं आज आपण भारत म्हणतो तसा जो पाकिस्तान आहे, इराण आहे, तिकडे इराक आहे, हा जो जवळचा संपूर्ण जो भारत जो संपूर्ण देश आहे तो पूर्वी जम्बूद्वीप म्हणून गणला जायचा. आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये या राजाने तथागत भगवान बुद्धांचा जो हा भिक्खू संघ आहे त्या संघाला आश्रय देण्याचं काम केलेलं आहे. या राजाने संपूर्ण या जम्बूद्वीपामध्ये आपण जर बघितलं तर लेण्यांच्या माध्यमातून असो, स्तूपांच्या माध्यमातून असो, आज देखील आपण त्या लेण्यांवरती गेलो तर आपणाला चढता येत नाही आहे, पण तिथली जी त्याची शिलालेखांमधली जर आपण कलाकृती बघितली तर अंगावरती तरंग उभे राहतात, अंगावरती शहारे उभे राहतात. म्हणजे त्याच्या मनामध्ये बौद्ध धम्म जिवंत ठेवण्यासाठी असलेली जी उत्कंठा होती, जी विचार होता, जी इच्छाशक्ती होती, तिचा आपण आज देखील 21व्या शतकामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो तर आपल्या अंगावरती अतिशय कठीण असे तरंग उभे राहतात. आणि म्हणून या राजाने दिलेलं जे योगदान आहे, हा बौद्ध धम्म टिकवण्यासाठी दिलेलं जे आपलं आयुष्य आहे किंवा या बौद्ध धम्मासाठी आपली मुलं जी दान केली, श्रीलंकेला पाठवली आणि प्रत्यक्ष जीवनाचा जो आदर्श आहे तो या बौद्ध धम्मासाठी त्यागलेला आहे. आणि म्हणून या राजाने असं म्हटलं जाते की बौद्ध धम्म जिवंत ठेवण्यासाठी, संपूर्ण विश्वाला बौद्ध धम्माची पुरावा देण्यासाठी केलेले जे हे लेण्यांच्या माध्यमातून, स्तूपांच्या माध्यमातून जे काम आहे ते जगाच्या पाठीवरती सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं गेलेलं आहे. आज देखील आपण असं बघितलं तर पूर्वी प्राचीन भारतामध्ये असं म्हटलं जायचं की सोन्याचा धूर निघायचा. म्हणजे इतर परदेशातील जी लोक आहेत ते बुद्धिझमचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये यायचं. आणि आपण जर बघितलं तर प्रत्यक्ष विक्रमशिला असो, तक्षशिला असो किंवा उतंबरी असो किंवा अमरावती असो किंवा विक्रमशिला असो, अशा प्रकारची बौद्धांची जी विहार आहेत ती प्रत्यक्षात विद्यापीठे बनलेली आहेत. आणि या विद्यापीठांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला जगण्याचा असो किंवा माणसाला माणूस म्हणून कसं घडवण्याचा असो किंवा माणसाला माणूस म्हणून कसा बघण्याचा जो अभ्यास आहे तो या विद्यापीठांमध्ये शिकवला जात होता. पण अशी ही जी विद्यापीठं होती त्या विद्यापीठांवर देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण झालं आणि पुन्हा एकदा बौद्ध धम्माचा या जगाबद्दल ऱ्हास झालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी या विजयादशमीच्याच दिवशी आपणाला बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे किंवा बौद्ध धम्माची दीक्षा घ्या अशा प्रकारची सूचना
या 56च्या दसऱ्यामध्ये किंवा विजयादशमीच्या या निमित्तानं आपणाला हा सुवर्ण असा जो रस्ता आहे तो दाखवलेला आहे। आणि म्हणून या खास अशा दिवसाचं जे हे महत्त्व आहे ते आपण मानवी जीवनामध्ये त्याचा जो हा विचार आहे तो सातत्यानं त्या बौद्ध धर्माचा अभ्यास केला पाहिजे, तो सातत्यानं इतरांपर्यंत आपण पोचवला पाहिजे आणि बौद्ध धर्माचं जे अतूट असं नातं आहे त्यावरती अभ्यास करून उपस्थाचं पालन करून शिलांच्या माध्यमातून सुंदर असा जीवन मार्ग आचरून आपण या दसऱ्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर राजाधिराज सम्राट अशोकाने दिलेलं जे हे योगदान आहे हे संपूर्ण जम्बूद्वीपासाठी असेल किंवा संपूर्ण जो जग आहे या जगासाठी बुद्धांचा जो हा भारत आहे तो आदर्श असा मानला जातो। त्याला बौद्ध धर्माचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं। आणि म्हणून हा जो दिवस होता विजयादशमीचा त्या दिवशी सम्राट अशोकानं आपल्या ज्या हातातली जी तलवार आहे ती टाकून दिली आहे। आणि म्हणून असं लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये की सम्राट अशोकाने ज्यावेळी ही तलवार टाकून दिली त्यानंतर कोणाला मारून कोणत्याही प्रकारे युद्ध जिंकता येत नाही अशा प्रकारची एक मानसिकता पुढील येणाऱ्या राजांच्या मनामध्ये निर्माण झाली। आणि म्हणून आपण बघितलं जो मौर्य काल आहे या मौर्य कालामध्ये देखील जो अतिशय मोठा असा मौर्यांचा इतिहास आहे किंवा अतिशय मोठा असा मौर्य काळाचा इतिहास आहे। पण याच्या पुढे युद्धामध्ये कोणत्याही प्रकारे लोकांना मारून राज्य बळकावली गेली नाहीत। आणि म्हणून ही कलिंग युद्ध जे आहे ते या विजयादशमीच्या निमित्तानं बाबासाहेबांनी या जुन्या इतिहासाची आपल्याला आठवण करून दिलेली आहे। आणि म्हणूनच त्यांनी या विजयादशमीच्या दिनीच या दसऱ्याच्या दिनीच बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे किंवा दीक्षा घेतलेली आहे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर या निमित्ताने बऱ्याच साऱ्या ग्रंथांमध्ये धर्मांमध्ये असं म्हटलं जाते की उपवास पाळला जातो, चप्पल काढून उपवास केला जातो किंवा म्हणजे न खाता उपवास केला जातो किंवा काही लोक असे डोक्यावरती काय रंगवतात आणि उपवास करतात। काही लोक तर आपण बघितले वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकता ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत त्या अतिशय टाकाऊ आहेत असं बाबासाहेब म्हणतात। आणि म्हणून या दसऱ्याच्या निमित्तानं या गोष्टींचा जो सुरेख किंवा जो सुयोग्य असा अर्थ आहे तो आपण दशहरा असं म्हणतो। म्हणजे 10 प्रकारची शील मी माझ्या जीवनामध्ये आचरण करीन, त्या शिलांच्या माध्यमातून मी माझं जीवन जे आहे ते सुंदर करीन असा या दशहराचा अर्थ आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी या दशहराच्या किंवा या दसऱ्याच्या निमित्तानं उपवास घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्याचं सुयोग्य असं आचरण केलं पाहिजे। आणि म्हणून या दिवसाला विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आपण जर बघितलं तर पाली ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की धारण करे सो धर्म, म्हणजे जो पूर्वी तशा प्रकारे जीवन आचरण करायचा किंवा तशा प्रकारे धर्म धारण करायचा त्याला धर्माचं महत्त्व जवळून समजलेलं आहे असं म्हटलं आहे। आणि म्हणून त्या जो आमिर खान आहे त्याचा नुकताच मागे एक चित्रपट आला होता पीके नावाचा, त्याने त्या चित्रपटामध्ये एक हॉस्पिटलमध्ये एक सीन दाखवला आहे की लहान मुलगा कसा जन्मतो आणि त्याच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचा डाग नसतो किंवा कोणत्या धर्माचं लेबल नसतं आणि जशी इतर माणसं असतात तशीच सगळी माणसं असतात। ज्यांचा जन्म होतो त्यांच्या जन्माची जी प्रक्रिया आहे ती देखील सेमच असते। पण आपल्या मनाच्या ज्या संकल्पना आहेत, आपल्या मनामध्ये पेरले गेलेले जे वाईट विचार आहेत, वाईट समजुती आहेत, याच्यामुळं माणूस तशा प्रकारे पुढे अडकून जातो। आणि म्हणून त्या चित्रपटाचं जे मर्म आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून या चित्रपटाने असं सांगितलं आहे की माणूस हा जन्मताच असाच येतो, जाताना मात्र कशा प्रकारच्या संकल्पना तुम्ही रुजवता त्या पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे तुम्ही स्वतः क्रिएट करता। आणि म्हणून असं म्हटलं आहे की
अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केला तर तुम्हाला धर्म समजणार नाही. त्यासाठी तो तुम्हाला धारण करावा लागेल, तो तुम्हाला आचरण करावा लागेल. असं या ठिकाणी या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून राजाधिराज सम्राट अशोक जे आहेत त्यांनी ते आपल्या तिरंग्यावरती जे अशोक चक्र आहे ते देखील त्यांची देण आहे. तो त्यांचा जो इतिहास आहे गौरवशाली त्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर 4 स्तंभांचा जो अशोक स्तंभ आहे त्या देखील जे सिंह आहे ते देखील या प्रतीकांचं चांगल्या प्रकारचं प्रतीक आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्या अशोक चक्रामध्ये असणारे ज्या 24 आरे आहेत त्या मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाचं वेगळेपण सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून त्यांचा हा जो इतिहास आहे त्यांनी केलेले हे जे काम आहे ते मानवी जीवनामध्ये भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने अनुभवता येतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता जिंकलं गेलेला जो राजा आहे त्याला चक्रवर्ती सम्राट अशोक म्हटलं जातं. आणि म्हणून राजाधिराज चक्रवर्ती सम्राट अशोक याने बौद्ध धर्माला दिलेलं जे हे योगदान आहे, जे दान आहे ते मानवी जीवनामध्ये दानाच्या रूपाने असो किंवा मानवी इतिहासामध्ये अजरामर राहिलेला आहे. आणि येणाऱ्या पिढींसाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या जगातील व्यक्तींसाठी हा एक आदर्शमय असा नमुना या राजाधिराज सम्राट अशोकाने या दशमीच्या दिवशी केलेला आहे. आणि म्हणून या विजयादशमीच्या निमित्तानेच बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या रंजलेल्या, गांजलेल्या, ज्यांना अस्पृश्य गणलेल्या, ज्यांना टाकाऊ म्हणून समजलं गेलेल्या, ज्यांना माणुसकीचा जो हा अधिकार आहे तो नाकारला गेलेल्या अशा ब्राह्मणी व्यवस्थेतून वेगळं केलं. आणि त्याला बौद्ध धर्माच्या ओठीमध्ये बौद्ध धर्माचा जो हा मानवतावादी असा विचार आहे तो याच दिवशी बाबासाहेबांनी आपणाला दिलेला आहे. आणि म्हणून या दिवसाचं जे महत्त्व आहे ते आपण या ठिकाणी अनुमोदित करत आहोत किंवा समजून घेत आहोत. आणि म्हणून राजाधिराज सम्राट अशोकाने जे 84 स्तूप संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बांधलेला आहे तो मोगली पुत्त तिस्से यांचा जो उपदेश आहे तो त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे त्या मार्गाचं अनुकरण केलेलं आहे. आणि संपूर्ण जगाला या अशोका विजयादशमीच्या नावानं संपूर्ण जगात जो हा दसरा आहे तो ओळखला जातो. आणि म्हणून या दिवसामध्ये जे उपस्थित आहे ते प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये घेतलं पाहिजे. त्याचा जो अनुभव आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून हा जो दसरा आहे तो विशेष असा दसरा होता. हे आपण जर बघितलं तर बरेच सारे संघ आपण बघतो किंवा भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मांच्या रूढी बघतो, परंपरा बघतो. त्यामध्ये माणसं आयुष्यभर तेच करत राहतात, पण सुखाचा जो मार्ग आहे तो आज तागायत त्यांना मिळालेला नाही आहे. त्यांच्या मनामध्ये पेरली गेलेली जी मानसिकता आहे तीच ते आयुष्यभर जगण्याचं काम करत असतात. पण बाबासाहेबांनी या दिवसाच्या निमित्तानं मानवी मनामध्ये पेरलेले जे अंकुर आहेत, जे विचार आहेत ते माणसाला माणूस म्हणून प्रत्यक्षात घडण्याची ऊर्जा देतात, उर्मी देतात. आणि म्हणून हा जो दसरा होता तो दसरा कसला होता तर तो दसरा होता नकारात्मकतेला धुडकावून लावण्याचा, तो दसरा होता अज्ञान जाळून टाकण्याचा, तो दसरा होता मनुस्मृतीचं दहन करणारा, तो दसरा होता माणसाला माणूस म्हणून बघण्याचा, तो दसरा होता गुलामीचा धिक्कार करणारा, तो दसरा होता विवेकाची जागृती करण्याचा. आणि म्हणून संपूर्ण भारतभर हा जो दिवस आहे तो काल अतिशय मोठ्या जोमाने साजरा केलेला गेलेला आहे. आणि आपण देखील या दसऱ्याच्या निमित्तानं हा जो विचार आहे तो असाच पुढे चालू ठेवूया, अशा प्रकारची प्रतिज्ञा करूया. या ठिकाणी या दिवसाचं महत्त्व मी थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर फॉरवर्ड करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, अशा प्रकारची विनंती करतो. आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी जय भीम करून रजा घेतो. सर्वांना जय भीम.